नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मोटिवेशन विथ पूजा या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, हँडसम कसे दिसावे, फक्त चेहरा नाही पर्सनॅलिटीही महत्त्वाची आहे। तुम्ही कधी असा विचार केला आहे का, काही लोक दिसायला साधे असतात पण तरीही सगळ्यांना ते आकर्षक वाटतात आणि काही लोक खूप सुंदर असूनही लोक त्यांना इग्नोर करतात। मग खरंच हँडसम कोण, फक्त चेहरा सुंदर असलेला की असा माणूस ज्याची पर्सनॅलिटी, बोलण्याची पद्धत आणि कॉन्फिडन्स लोकांना आकर्षित करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हँडसम दिसण्यासाठी कोणत्या सवयी, कोणता ॲटिट्यूड आणि कोणती छोट्या छोट्या गोष्टी तुमचे पूर्ण व्यक्तिमत्व बदलू शकतात। पॉईंट नंबर 1, स्वच्छता म्हणजे पहिली पर्सनॅलिटी। सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, महागडे कपडे घालणे म्हणजे हँडसम दिसणे नाही। जर तुमचे कपडे स्वच्छ नसतील, बॉडी स्मेल येत असेल, हेअर मॅसी असतील तर तुमचे सगळे इम्प्रेशन खराब होते। सिंपल राहा पण क्लीन राहा। रोज आंघोळ करा, नीट हेअर कट, क्लीन शूज, फ्रेश ब्रीथ, सिंपल पण नीट कपडे। लोक सर्वात आधी तुमचा चेहरा नाही तर तुमची क्लीननेस नोटीस करतात। पॉईंट नंबर 2, कॉन्फिडन्स हा सर्वात अट्रॅक्टिव्ह गुण आहे। एक गोष्टीचं उत्तर द्या, जर एखादा मुलगा हँडसम असेल पण नेहमी घाबरून बोलत असेल आणि दुसरा दिसायला ॲव्हरेज पण फुल कॉन्फिडंट असेल, लोकांना कोण जास्त आवडेल? ऑब्व्हियसली कॉन्फिडंट व्यक्ती। कॉन्फिडन्स तुमचा चेहरा बदलतो, तुमची चाल बदलते, तुमचे बोलणे बदलते। म्हणून आय कॉन्टॅक्ट करा, हळू आणि स्पष्ट बोला, स्वतःला कमी समजू नका। लोक काय म्हणतील हे इग्नोर करा, कारण कॉन्फिडन्सशिवाय लुकची किंमत कमी होते। पॉईंट नंबर 3, बॉडी लँग्वेज खूप काही सांगते। तुम्ही काही बोलण्याआधीच तुमची बॉडी लँग्वेज लोकांना तुमच्याबद्दल सांगत असते। नेहमी खाली बघून चालणारा माणूस वीक वाटतो, पण स्ट्रेट उभा राहणारा, शांत आणि स्टेबल असणारा माणूस पॉवरफुल वाटतो। शोल्डर स्ट्रेट ठेवा, स्माईल करा, चालताना घाई करू नका, नर्वस हॅबिट्स कमी करा। एका स्ट्रॉंग बॉडी लँग्वेजमुळे तुम्ही जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतात। पॉईंट नंबर 4, ड्रेसिंग सेन्स महत्त्वाचा आहे। स्टाईल दिसण्यासाठी महागडे ब्रँड लागतात हा सर्वात मोठा गैरसमज आहे। सिंपल कपडे पण परफेक्ट फिटिंगमध्ये असतील तर तुम्ही खूप क्लासी दिसू शकतात। ओव्हर फॅशन करू नका, तुमच्यावर सूट होणारे कलर वापरा, क्लीन अँड फिट क्लॉथ घाला। एक चांगला वॉश तुमचा लूक बदलू शकते। रिमेंबर, सिंपल इज पॉवरफुल। पॉईंट नंबर 5, इंटेलिजंट अँड काम लोक जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतात। नेहमी मोठ्याने बोलणारे लोक इम्प्रेस करत नाहीत, पण शांत, मॅच्युअर आणि इंटेलिजंट लोक लोकांना नॅचरली आकर्षित करतात। कमी बोला पण मिनिंगफुल बोला, प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करू नका, नॉलेज वाढवा, लोकांचं ऐकायला शिका, कारण रिअल हँडसम तो जो फक्त चेहऱ्याने नाही तर विचारानेही सुंदर असतो। पॉईंट नंबर 6, फिट बॉडी तुमचा कॉन्फिडन्स वाढवते। जिम करणे कंपल्सरी नाही, पण फिट राहणे खूप महत्त्वाचे आहे। जेव्हा तुम्ही हेल्दी आणि एनर्जेटिक दिसतात तेव्हा तुमच्यात वेगळाच ग्लो दिसते। रोज चालणे, थोडी एक्सरसाइज, पाणी जास्त प्या, जंक फूड कमी करा, प्रॉपर स्लीप घ्या। तुमचे शरीर तुमच्या पर्सनॅलिटीचा एक भाग असते। पॉईंट नंबर 7, डेस्परेट लोक अट्रॅक्टिव्ह वाटत नाही। सगळ्यांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू नका। जे लोक सतत अटेन्शन मागतात ते वीक दिसतात। स्वतःची व्हॅल्यू ओळखा, सेल्फ रिस्पेक्ट ठेवा, कोणाच्या मागे जास्त फिरू नका, स्वतःच्या गोल्सवर फोकस करा। जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करतात लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतात। पॉईंट नंबर 8, रिअल हँडसम म्हणजे पॉझिटिव्ह ऑरा। काही लोकांना पाहिल्यावर मनाला पॉझिटिव्हिटी वाटते का, कारण त्यांच्या वाईब्स चांगली असतात। नेहमी रागात राहू नका, लोकांशी आदराने बोला, स्माईल करा, निगेटिव्ह बोलणे कमी करा। तुमची एनर्जीच लोकांना तुमच्याकडे अट्रॅक्ट करते। सो फ्रेंड्स, हँडसम दिसण्यासाठी परफेक्ट फेस लागत नाही। क्लिनिनेस, कॉन्फिडन्स, गुड ड्रेसिंग, स्ट्रॉंग माइंडसेट, पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी या गोष्टी तुम्हाला कोणापेक्षाही जास्त अट्रॅक्टिव्ह बनवू शकतात। म्हणून आजपासून आरशात स्वतःकडे बघून एकच गोष्ट बोला, मी स्वतःचा बेस्ट व्हर्जन बनणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।